नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो काही कॉन्टेंट किंवा कुठल्याही अशा व्लॉगच्या हिशोबाने मी बनवत नाहीये. हमको पता होता तो हम बुकिंग नहीं लेते, पर आप बुकिंग ले रहे हो. मैं बोल रहा हूँ अगर मेरे लिए गाड़ी बन रही है तो 4 महीना लगता है क्या? सब पार्ट सेम है ना. ये गाडी में और 10 जानेवारीला आलो ना. 10 जानेवारीला 10 जानेवारीला आलो की 3 महिन्याचा हा मला होतो. कन्फर्म 100%. 30 एप्रिलच्या आत तुम्हाला बाईक मिळेल. तू कुठे टाक तुझे पैसे? 2,80,000 टाकल्यानंतर तूच पैसे घेतले. ऍटिट्यूड नको दाखवू मला. ऍटिट्यूड नाहीये. तू दाखवतोय. तू दाखवतोय. सेल करता येत नाही, सेल करायचं नाही. नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो काही कॉन्टेंट किंवा कुठल्याही अशा व्लॉगच्या हिशोबाने मी बनवत नाहीये. माझं होतं की मूळ मुद्दा असा होता की आपली जी बाईक आहे हिरकणी ती खूप डिले झाली आहे. म्हणजे आता हा 4था महिना आहे. मी 10 जानेवारीला बाईक बुक केलेली आणि बघायला गेलं तर आज आहे 10 मे आणि काही रिस्पॉन्स नाही आहे. 3 महिने झाले. मला बोलले 30 एप्रिलला तुझी बाईक मिळेल, पण त्याचा काही रिस्पॉन्स नाही, काही अपडेट नाही. इव्हन त्यांच्याकडून काहीच रिप्लाय नाही आहे. आणि मीच कॉल करतो 3 महिने, दी कॉल करते. म्हणजे एवढं बोलतात ना, पाणी आता डोक्यावरून गेलंय. आणि काय करायचं सगळे मित्र बोलले की तू ऍक्च्युअली तिकडे जा आणि तिकडे असं बोल त्यांना की असं आहे. आणि ऍक्च्युअली आम्ही ठरवलेलं की असं जाऊ आणि सगळं काही पण जे असेल ना ते क्लिअर करू, कितीला गाडी मिळणार आहे. आणि फुल पेमेंट केलं आपण. म्हणजे एवढं टीव्हीएसने त्रास दिलाय ना, काय बोलतो. मला खूपच त्या बाबतीत खूप राग आलाय. आणि मी एवढी तयारी केलेली. मला असं होतं की माझं होतं, मी परत तेच सांगतोय की हिरकण नाव ठेवलेलं मी महाराष्ट्र डेला म्हणजे 1 मेला माझा विचार होता, चालू होता की तेव्हा घेतो, म्हणजे महाराजांबद्दल थोडंसं म्हणजे टच राहील तसं काहीतरी. त्या हिशोबाने मी विचार केला एवढ्या लांबून. पण बोलतात ना, नशिबात ते आहेच नाही असं झालं. आणि मी एवढी तयारी करतोय. आता हे बघताय, हे मी मोटर टॉप म्हणून एक कंपनी आहे बँगलोरची, त्या बँगलोरवरून सामान मागवलंय. आणि हे 10,000चं सामान आहे बघायला गेलं तर. त्याचं गार्ड आहे, चेन गार्ड आहे, अजून काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्या ऍक्सेसरीज, ते मी सगळं मागवलं ह्याच्यामधून. आणि हे डिलिव्हर झालं. हे तरी मी ह्याच महिन्यात मागवलं. मी बोललो चला मागवून ठेवतो म्हणजे प्रॉब्लेम नको. पण हे मागवलं आणि तरीही आपली गाडी नाही. आणि माझ्या 2 राईड, एक होती जेजूर राईड, जशी आम्ही राईड प्लॅन केली मेच्या 7-8ला, म्हणजे हा जो विकेंड गेला आपला 7 आणि 8 तारखेला तेव्हा. आणि मेन म्हणजे आपल्या गावी पूजा आहे. त्या पूजेला मी जाणार होतो आपली बाईक घेऊन आपल्या कुलदेवतला दाखवायला. पण ते पण नाही पॉसिबल आहे बिकॉज बाईकच नाहीये. तर अशा गोष्टी झाल्या. पण आज सोक्ष आणि मोक्ष होईलच. तर लावणार आणि आज जाणार तिकडे. बघूया काय होतंय. हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा, टीव्हीएस पर्यंत पोहोचू दे, एवढंच बोलेल. आणि चला जाऊया ठाण्याला. स्पेसिफिकली या गोष्टीसाठी आम्ही ठाण्याला चाललोय. परत आम्हाला इकडे यायचंय लगेचच 1 तासामध्ये, म्हणजे 1-2 तास आणि 1.5 तास जायला आणि परत इकडे येऊन परत पूजा आहे घरी. तर काय बोलतो, मला म्हणजे खूपच त्रास होतो या गोष्टीचा. आणि दाखवत नाही हे इतका वेळ मी नाही बोललो, ह्याचा व्लॉग पण नाही करत असं बोललो. पण लोकांना रियालिटी कळू दे. आणि खरंच हा व्हिडिओ ना प्रत्येक त्या टीव्हीएसने RTX ज्याने बुक केली आहे ना त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर होत आहे. इव्हन माझ्याबरोबर नाही होत आहे, सगळ्यांसोबत होत आहे. हे सगळ्यांपर्यंत पोहोचू दे आणि बस शेअर करा जेवढा होईल तेवढा. चला आता जाऊया तिथे ठाण्याला. अभी भी बुकिंग ले रहे हो आप, क्या चल क्या रहा है? डिलीवर नहीं कर रही है, मैं क्या करूं? पर आप बुकिंग क्यों नहीं कर रहे हो अपना? कंपनी नहीं दे रही. पर आपने मुझे फोन पे क्या बोला था? आपने फोन पे क्या बोला था? अगर हमको पता होता तो हम बुकिंग नहीं लेते, पर आप बुकिंग ले रहे हो. मैं बोल रहा हूँ देखो, अगर आपने सिर्फ बुकिंग अमाउंट लिया होता कि गाड़ी अलॉट जब भी होगा तभी पैसा लेंगे तो ठीक है. आप 4 महीने से पूरा 100% लेके बैठेंगे नहीं आप. आपने क्या बोला कि ये बांद्रा से आए हम थाना. एक मिनट, आपने एक सुनो, आपने क्या बोला था मालूम है? ये एकदम क्या बोला, मेड टू ऑर्डर है.
आप जब भी पैसा देंगे 100%, उसके बाद ये गाड़ी बनना आपके लिए बनेगी स्पेसिफिकली। अगर मेरे लिए गाड़ी बन रही है स्पेसिफिकली तो क्यों नहीं बनी है? 4 महीना लगता है क्या? सब पार्ट सेम है ना, ये गाड़ी में और बिल्ड टू ऑर्डर में सब कुछ सेम है, सिर्फ 2 पार्ट अलग आता है, बराबर है? तो 4 महीने में वो 2 पार्ट अलग बन नहीं सकता मेरे लिए, तो पहला 100% लिया क्यों मैंने से 4 महीने के लिए? कंपनी का पॉलिसी है, हमने लिया। कंपनी का पॉलिसी है तो उनको 3 महीने में गाड़ी भी देना ना, बराबर है? आप कौन हो? आप टीवीएस कौन हो? हम लोग जो है डीलर। क्या के लिए लिया डीलरशिप? क्यों लिया? मेरे लिए कौन है आप? मेरे लिए आप कौन हो? मैंने पैसे किससे लिया है? मैंने आपको पैसा दिया है, मैंने डायरेक्टली उससे बात किया है, मैंने क्या उधर जाके साइड उधर बैठा हूँ क्या प्लांट पे उनके? नहीं ना, आप मेरे लिए आप ही हो, पैसा आपने लिया, जवाब आपको देना है। 100% अगर पैसा लिया मैं आपको यही बता रहा हूँ, जब कंपनी आपका तो हम आपको देंगे, अदरवाइज तो 100% पैसा दीजिए। कंपनी जवाब ये नहीं हो सकता। यू कांट से कि मैं सेल कर रहा हूँ, बाद में आप ये नहीं और बोल आपका सकते एवरी कि डे कंपनी देगी। ये वाले मॉडल Responsibility ये है। मॉडल हर हफ्ते कम से कम 5 से 10 आपके यहाँ से निकल रहे हैं। डिलीवर्ड हो रहे हैं ना सर, तो ऐसा But ये वाले मॉडल किसकी है? तो मेरा अरे यार, तो फिर मैं इतना पैसा 100% पहले क्यों भरूं? ये वाला गाड़ी उठा हे पण 10,000 भरले असते ना मग हे पण भाई, ये वाला गाड़ी ही नहीं किसी गाड़ी में ही का गाड़ी आहे बोलणं ना? बरोबर आहे ते आम्हाला माहिती आहे. कंपनी देत नाही गाडी। अरे तसं नाही, पण तुम्ही असं नाही बोलू कंपनी शकत नाही ना सर, तुम्ही You are one of the तुम्ही biggest करा. now. मी Who are you telling ही me? कंपनी आहे. Who are you tell me? Are you we saying this is एक मिनिट मी बोलते तुम्हाला. आम्ही मी तीनदा फोन केलाय. सिनियर सांग आधी पहिलं आम्ही 3 महिन्या अगोदर आम्ही स्पेसिफिकली आम्हाला सांगितलं 3 नाही जानेवारीमध्ये आलं. जानेवारीमध्ये 10 जानेवारीला आलो आहोत. 10 जानेवारीला 10 जानेवारीला आम्हाला सांगण्यात आलं तीन थांब ना, महिने अंधेरीला आम्ही सगळीकडे विचारलं या शोरूमला We are coming from Bandra all the way to Bandra to book. अंधेरीला सांगितलं आम्हाला 6-7 महिने लागतील. आम्ही नाही गेलो, आम्ही सगळ्या शोरूम मध्ये गेलो, नाही लागलं. आम्हाला इथे बोलण्यात गेलं की 3 महिन्याचा हा मला होतो Confirm, 100%. 30 एप्रिलच्या आत तुम्हाला बाईक मिळेल. 30 एप्रिलच्या आत 10 जानेवारीला 100% पेमेंट केलं तर 3 महिन्यामध्ये 10 जानेवारीला पैसे फुल टॉप 280 आणि त्यात एक्सेसरीजचे पण पैसे दिलेत बरोबर. ऍक्सेसरीज वगैरे सगळे पैसे देऊन 280 आणि मी आता बोलतो पैसे आपली भरलेले. गाडी पण तुम्ही सांगितलेलं 100% दिले की तुमच्यासाठी बिल्ड टू ऑर्डर मिळणार आहे. बिल्ड टूचा फायदा काय आहे? रेग्युलर गाड्या कंटिन्यूस मिळणार 3 महिने, तर बिल्ड टू तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे घेऊन का दिले? मी एक्स्ट्रा पैसे भरतोय गाडीसाठी. तुमची बुकिंग ज्यांची आहे 10 जणांची बुकिंग आहे, तुम्ही बघून घ्या. आणि आम्ही रोड उत्तर काय भेटत आहे? आम्हाला उत्तर काय गाडी भेटणार गेल्यावर नाही? ते आमच्या कंपनीचा hand आहे, आम्हाला मला काय घेणं ह्याचे देणं आणि नाही त्याचं. करंटचे नाही मला मी बोलत नाहीये, मला विचारा. मला करंटचे आणि ह्याचे मेसेज आहेत 30 तारखेच्या आत ऑनवर्ड्स येणार. 30 ह्याचे मेसेज आहेत लिटरली. माझे युट्यूब व्हिडिओ आहेत, एवढे व्हिडिओ टाकून झालोय मी. 1 तारखेला महाराष्ट्र दिन होता, मी हिरकणी नाव ठेवलं बाईकचं. मला ती बाईक तेव्हा पाहिजे होती. 1 मेला 30 एप्रिलला बाईक मी तरी पण मला मे एप्रिल मध्ये बोलतोय हा मला की नाही सर 30च्या आधी येईल बाईक तुमची, एवढं. आणि मीच कॉल करतोय. ह्यांचा एकदाही कॉल लिस्ट मध्ये माझा कॉल नाही आला 3 महिन्यामध्ये. तुमच्या नावाने बुकिंग माझ्या नाव प्रथमेश परब मी डिले होतंय काय डिले होतंय No, तेव्हा no काही response. नाही, तर असं नाही देऊ शकत ना तुम्ही. काय हे आम्ही काय करणार? आम्ही काय करणार? I'm a customer. Please listen. आता आणि मैं आता बँड्रावरून आली ऑल द वे इकडे फक्त बोलायला. फक्त बोलायला, बिकॉज मला फोनवर काय रिप्लाय नाही भेटत आहे. मला फोनवर बोलत जातात की आम्ही डीलर आहे, तू ती कंपनी आहे, आम्ही काय नाही करू शकत, ते लोक आम्हाला बोलत नाही काय. इज दिस दी नाही, असं कसं बोलू शकतो आन्सर? तुम्ही? जिसने फुल तुमच्याकडे एवढं पेमेंट तुमच्या जिम्मेदारीवर तुमचं नाव बघून आलोय बरोबर आहे. आम्ही तिथे डायरेक्ट साईडला गेलो होतो. सर्व्हिस पण नीटच द्यायचा प्रयत्न करतो, पण काय होतं माहितीये का, मेल जिथे आम्ही क्लिअर करायला जातो ना, आम्हाला तिकडे समोरूनच बिलिंग स्टॉप होते. ऍक्च्युली आम्ही कुठे अडकलोय? ती जबाबदारी तुम्ही कोणाची आहे? You are मला सांगा, माझ्यासाठी याला trust factor That is कुठे आहे? between you and TVS. For me, I saw your face in आम्हाला that पूर्ण behavior. रेशन- बरोबर, कारण का पण मग मला असं You regular cannot kiss that chances. You हे saw लोक how you आम्ही काय said now करू? also. आम्ही काय करू शकतो? की आम्ही काय करू शकतो? आमचा काय देणं देणं आहे? आपण बोलू बस 1-2 मिनिटं. मी फक्त चेक करते स्टेटस काय आहे. मी तुम्हाला आधी ते क्लिअर करते. अरे ते ह्याच्यावर almost टाकू दे, 2 weeks status दाखव काय ते. 2 weeks वरती Tag झाली आहे. Tag दाखव. पॅक झाली Tag- आहे. Tagचं बघताय ना सर, तो सगळ्यांना रॉंग येतो. माहिती आहे, बोलतो. आम्हीच बोललो आम्हाला तोच मला बोलला. त्याच्यावर किती लोकांनी YouTube मी video बोलली टाकले? नाव काय सी व्हॉट बोलतो यू video? डुइंग, व्हॉट यू डुइंग राईट नाव ना. मी ह्याला 2.5 वीक्स आधी बोललेली कि कैन यू प्लीज चेक, इससे बोला नहीं वो ऐप पे जो आएगा वही है, वही करना है. माय कंसर्न इज दिस कि टिल मैंने इसको बोला जब तक मैं वहाँ पे आके चिल्लाऊंगी नहीं, मैं ये यूट्यूबर है, ब्लॉगर है, जब तक मैं ये सब नहीं करूँगी आप एक्शन नहीं लोगे क्या? आई आस्क्ड नाहीये दिस. मॅम, आम्हाला पण गाडी
द्यायचीच आहे कारण का आज बघा तुम्ही हे मला हे कुठे बोलते why is this not happening when I made a phone call मैंने यहाँ पे आके चिल्लाया तभी आप आके मुझे ये बोल रहे हो ये इन्होंने पहले क्यों नहीं किया My concern is that नहीं आपने नहीं बालाजी you did not मैं पागल नहीं हूँ कि मैं बैंड्रा से आणि कॉल केल्यावर कस्टमर इतना वेट नहीं करते नहीं आपका एटीट्यूड पहले तो आपका एटीट्यूड ठीक करो you are in fault right now you are in fault you are in fault जब आपकी fault होती है ना आपका एटीट्यूड कम है हाँ नाका प्लीज गेट आउट फ्रॉम हियर we don't want to deal with you I do not want to deal with this person एक नंबर का बदतमीज इंसान है फोन पे भी इसने ऐसे किया आपने मैंने इससे बोला वैसा मैंने नहीं बोला मैंने नहीं बोला आपने मुझे सादा तक बोला आज ये जो एस्केलेट हुआ है ना बिकॉज ऑफ हिम पैसे घेतले तर म्हणून बोलतोय बिकॉज ऑफ हिम तू कुठे तुझे पैसे 2,80,000 टाकल्यानंतर एवढे पैसे कळलं मग तू आमच्या तूच पैसे घेतले एटीट्यूड नाहीये कस्टमर फेसिंग जॉब आहे तुला विसरू नको सांगतो नॉर्मली BMW ला आता कॉल केला BMW काय बोलले माहिती आम्ही बुकिंग घेणार नाही मग असं तुम्ही पण बोला डायरेक्ट नाही घेणार म्हणून नाही जाणार तुम्हाला आम्ही नाही भरणार पैसे Accept करते की आमच्या इथून डिले होतोय आमच्या इथून त्याची चुकी Delay is not a thing. डिलेचं नाही बोलत आहे आम्ही My concern is that this is the attitude he talks with on the phone. पहिली बाईक नाही And I आमची feel- I आम्ही feel रॉयल आम्ही पैसा डाल दिया, हम riders हैं. रायडर आहेत आम्ही रायडर हम आहोत 50-60 का ग्रुप है मी काय riders का. बोलतोय आम्ही हे पहिल्यांदा काम पहिली नाही बाईक करा. बुक करत आहे की आम्हाला समोर येतो सर तुमची बाईक आता डिले होणार आहे असं असं आहे थोडा वेळ हे कन्सर्न असतं ना काहीतरी तुमचे पैसे गेले नाहीत म्हणून तुम्हाला कळत नाहीये Nobody likes to do this. I don't like to do this. Come here and scream like a mad person. काहीतरी हे आहे तुमच्या ना. जागी आम्ही असतो ना आम्हीही तेच तेच केलं असतं ना How you saw how he talks. पैशाची value आहे, This is how he कामाची talks on value the phone also. And we are not getting any answer. We are पहली बात तो फोन नहीं लगता इसका. ना करण को एक बार फोन किया उसने बालाजी को डाल दिया फोन पे. करण ने सेल किया था एक्चुअली. करण ने सेल किया था एक्चुअली. करण मैं बोल रही हूँ I am trying to call you and obviously मैंने पैसा पड़ा I need an update from you अगर लेट हो रहा है is it not your job to call me and say कि अच्छा ऐसा ऐसा हुआ है कंपनी में now you're telling I'll check with the company so why didn't we do that before I had to come all the way from Bandra over here But the don't only call- reason we booked over here that we were going to get the bike on time आणि आम्ही crazy, we don't have आम्हाला to बाईक do नाही तर आम्ही करणार काय A few moments later. आणि 6 महिने ग्रीन सेम हा सेम एक 2 मिनिटं मी एकदा चेक करते and मी त्याची कंप्लेन करणार मी बोलते this is just not okay you cannot have staff like that who talks to customers like that बोलणार आहे त्याच्याशिवाय मी बोलते त्याच्याशी एक 2-5 मिनिटं बसा मी तुम्हाला सांगते प्रथमेश परब ना प्रथमेश हो बिल नंबर पाहिजे ते वाईट ग्रीन. हे पाणी वगैरे. पाणी पिते हे शोरूम आहे मी तुम्हाला सांगितलेलं आधी पण TVS ठाण्याला आलेलो आणि ठाण्याला या म्हणजे मी सगळीकडे आधी 1 महिना पूर्ण R&D केली बाईकवरती आणि बाईकवरती कळलं की अंधेरीला नाही आहे लोअर परला नाही जिकडे जिकडे TVSचे शोरूम आहे तिकडे तिकडे त्या लोकांनी सांगितलं खूप वेटिंग आहे म्हणून तुम्ही नका म्हणजे बाईक बुक करा पण 6 महिने वेटिंग आहे इथे मी कॉल केला इथे मला आलं आणि मी 2दा-3दा रिपीटेड कॉल केला ह्यांच्याशी बोललो इकडे येऊन सुद्धा बोललो की असं असं सगळीकडे आहे तुम्ही द्याल ना बाईक मी म्हणून मग पूर्ण पेमेंट करतो हा पूर्ण पेमेंट मी 2,80,000ला केला विथ एक्सेसरीजवरती त्याचे 7,000 वेगळे म्हणजे 2,87,000 मी इकडे दिल्यानंतर 3 महिन्यानंतर पण मला हेच बघायला मिळतं हेच ऐकायला मिळतं तुम्ही सांगा हे शोरूम आहे ठाण्याला आहे घोडबंदर रोडला आहे सेम बघा तुम्ही आता मग म्हणजे काय करणार ना माणूस अभी आपने कॉल किया आप प्रेशर डालोगे तो वो लोग भी सामने से लेंगे ना बट ये आदमी प्रेशर डालोगे और उल्टा हमको बकवास कर रहे हैं फिर मुझे ऐसा फीलिंग आ रहा है हमने पैसा भर के फंस गए ना इधर आणि तुम्ही तुम्ही डीलरशिप वगैरे माझ्यासाठी तुम्ही आहात ना मी तुम्ही TVS फक्त नावावर आलो आहे पण तुम्ही विचारणार नाही जे पण कस्टमर येतो तर तुमच्या तुम्ही कसं मेंटेन करणार त्याच्याप्रमाणे जर तुम्ही एव्हरी टाइम असं बोलले की अरे आम्ही काय करणार आम्ही तेवढं पैसे घेतो त्यांनी दिले पण नाही
पण तुम्ही मीडिएटर आहात ना, आता पण मी एव्हिएसच्या ओन शॉपमध्ये डीलरशिपमध्ये काय आहे? मी आली एवढं एस्टिमेट झालाय बिकॉज ही इज नॉट रिस्पॉन्डिंग. 3 महिन्यानंतर फोन ही नहीं उठाता है, फोन ही नहीं उठाता है. 30 एप्रिलनंतर बघा 10 दिवस झाले. नाही आलो. जावंच लागतं. Finally when I spoke to him, he said, जो करना करो चाहे बुकिंग केली. असं फोनवर आम्ही एक फोन नाही केला. मला घरी वेळ दिली. 30 एप्रिल ना 26 तारखेला अक्षय तृतीया होती. त्याच्याबरोबर 4 दिवस आधी दे असं. पण ते पण रिक्वेस्ट करतो मी बोलतो देच मला. आणि 30 एप्रिल होऊ शकतं का? He said नाही possible. नाही बोलतो 30 एप्रिल मग 30 एप्रिल यांचा कॉल आहे 29ला कॉल आहे तेव्हा इथून जायचं मला आणि त्याला बोललो मी बँड्राचा आहे मला वाटतं एक दिवस आधी सांग म्हणजे आपल्याला कॉल येतो ना की तुमची गाडी अलॉट झाली आहे. कारण आम्हाला लोकांना घेऊन नाही जायचं. तर ते लोक पण आहेत काहीतरी वाट बघतात ती लोक पण राईट. समोर मी जे केलं त्यांचे ASMचीच बोलली मॅडम असं नाही की मी थर्ड पार्टी कोणाला फोन केला मला अपडेट तिथूनच भेटणार आहे. ते वरती प्रेशर करणार मी त्यांच्यावर प्रेशर करणार तेव्हाच मला तेच बोलतो ना तर ते आता काय बोलले की 99% या मंथ एंडपर्यंत त्यांची गाडी त्यांना मिळेल. 15 तारीख मी तुम्हाला फिक्स नाही सांगत झालीच तर चांगलीच गोष्ट आहे मला तुम्हाला गाडी द्यायचीच नाही तर मंथ एंडपर्यंत आता जिथे तुम्ही एवढं मे जिथे तुम्ही एवढं थांबा तिथे अजून आपण तुम्हाला मला खरं सांगतो ना थांबायला पण प्रॉब्लेम नाहीये तेच म्हणते. तुम्ही हा तुम्ही आन्सर एक असतं ना आपल्याला हा बस तेवढंच. हा ब्लॉगर आहे त्याला त्याचे राईड्स प्लॅन करायचे हे करायचं. माझे या महिन्यात 2 राईड होते अर्धा वर्ष राईड नाही करत. 2 8 आता काय करतो तो आमची स्पेअर बाईक आहे नाही नंदी रॉयल एनफील्ड क्लासिक घेऊन जातो. क्लासिक घेऊन चाललाय. आमच्याकडे V-Strom आहे सुझुकीची V-Strom आहे 800 अशी नाही 250 आहे 800 आहे त्याच्याकडे पण हेच सगळ्या बाईक या असून किती असं एवढं जॉय होता ना जे बाईक घ्यायचा ते आता निघून जातं ना मग. पूर्ण काढून गाडी घेण्याचं तोच गेला तर काय म्हटलं. आणि तुम्ही जर फोटोसून बोलला तर असं आम्ही आलो पण नसतो तुम्हाला हे पण सांगतो. आपलं भेटणं होणार होतं आज म्हणून आपला समजून घेऊ की आपल्याला फेस टू फेस बोलायचं. तुम्ही किती चांगली बोलताय किती मस्त बोलताय मी ना. त्यांच्याशी बोलू त्यांच्यावर प्रेशर टाकून तुमची गाडी करू प्लीज जस्ट फॉर एन अपडेट बेसिकली. हीच की आहे सगळ्यांना म्हणजे तर तुम्ही अपडेट करताय ना नीटपणे मस्त चांगल्यापणे. line. आम्ही पण क्लायंट माझ्याकडे पण क्लायंट येतात डिवर्ल्ड. कस्टमर सर्विस इज दिस कि अगर पहले बात तुम्हारी गलती है तो एक्सेप्ट करो एंड कस्टमर को अगर इरिटेटेड है तो तुम्हें उनको रिप्लाई देके शांत करना है. तुम उल्टा नहीं पागल जैसे वो कर सकते. आणि खरंच मित्रांनो कसे पैसे भरलेत मला माझं माहिती आहे 2,80,000 मी असेच भरले एका दिवसामध्ये. आणि म्हणजे असं मिळत होतं का नंतर त्या आता एवढं चांगलं समजत होतं स्वतः किती झालं. आता समोर आता बघा तिथे वरील जर तुम्ही दाखवतो आणि तुम्ही 4 महिन्याची गाडी खेळा आणि या आणि 2 पार्ट वेगळे ते टाकून द्या. हा आणि एकदम सिम्पल तेव्हा सांगितलंच ना मला की बेस मॉडेल एवढा म्हणते आणि हा एवढा म्हणते. पण ते तुम्ही खरं पहिले असतं ना आणि तसंच आम्ही तुम्हाला अपडेट करू शकतो. आता जे पण आहे ते समोरासमोर मी करून दिलं तुमच्या तेव्हा सांगितलं बेस मॉडेल बेस मॉडेल घेतलीस तुम्ही संपला असा विषय. माझी खरं सांगितलं इतने टाइम में मिल रही है एंड ग्रीन उसको कलर चाहिए था स्पेशली बन के मिल रही है भले ही पूरा पैसा एक साथ देना डजंट मैटर वो भी ले लो. आणि खरं बोलतो 2 वर्षाआधीच बाईक घेतो आम्ही अशीच ट्रायल म्हणून हे पण तुम्हाला टीव्हीएस कधी घेतली आहे कधीच नाही घेतली फर्स्ट टाइम घेतोय. आणि हा आमचा फर्स्ट माझी रॉयल एनफील्ड 3 झाल्या सगळ्या झाल्या कधीच असं हे नाही झालं. एनीवेज लेटर गेट बॅक टू वर्क. ऑलरेडी नहीं आएगा सिर्फ बात कर लेते ते हैं. आपल्या दोघांचं बोलणं झालं असं कमीत कमी तर आता निवेळ नाही नसतं. आहे. फोनवर If this would have happened on the phone, this बस नाही कोणाला आवडेल बॅकग्राऊंड नाही. माहितच नव्हतं. मगाशी मी जेव्हा आली तुमच्या तिकडे ते बोलणं झालं होतं म्हणून मी हे झालं म्हटलं नक्कीच झालंय का. हो नाही आणि मी रोज कॉल करतो तो येतो तुम्हाला बोलतो थांबा सर ओके कट परत बोलतो मग तो फोनवर जातो मला बोलतो 30 ऑनलाईन एवढं एकच बोलतो थोडा थांबतो चेक करतो हो गई उसके बाद तो फोन पे नहीं आता. फोन पर करंट दो फोन बार पण बंद ऐसे आहे. दो बार LNT चं जाधव का? मला माहिती दाढी आहे सेल सेल्स आहे तो आहे हे दोघांनीच मला सेल केली.
एनिवेज लेटर गेट बॅक टू पण थँक्यू सो मच तुम्ही जेवढं हे केलं. 15 ऑफ बोलले डिलीट झालं तर मी फोन करते, अदरवाईज नाही झाली तुमची गाडी तरीही मी फोन करून सांगेन की नाही. बस तेच सांग. जे पण असेल ते Thank you. आता Please. मला डेट देणार की डायरेक्ट 10 दिवसात लागणार. ओके. ठीक आहे, तेव्हा म्हणजे 25 ला वगैरे जर समजा झाली next या मंथच्या 15 महिन्यामध्ये 25 कन्फर्मच होईल. ते कन्फर्म बोलले त्यांचे. ठीक आहे. कारण एवढीशी आयडी बघा आता फरक झालं एवढी मान्य आयडी आली ते पकडा आणि आता परत मला माहिती ऑल द वे परत पूजेला आहे ठीक. Just inform us whatever it is. Yeah? थँक्यू थँक्यू. अजून काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ते आपण आता ऑडिओ गाडीमध्ये क्लिअर नसणार ना, मग गाडीमध्ये बसून बोलूया. गाडीमध्ये हा? बोलूया. पण हा डीलरशिपचा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही फक्त कुठला आहे काय. बीटीओ बुक केली आहे कधी केली आहे? कधी नाही, आता रिसेंटली माझ्या अजून टाईम नाही. झालं आहे म्हणजे 4-5 महिने. तुला सांगू काय आलं माझ्यावर 10 जानेवारी बुक केलं सेम बीटी ऑर्डर. तू फुल पेमेंट केलास बोललो तुला काय त्या लोकांनी फुल पेमेंट तो नव्हताच तो सीन. तो फुल पेमेंटचा सीन होता ना. मी खूप जणांचा बघितलं व्हिडिओ. फुल पेमेंट सगळ्यांना सेम पेमेंट आहे. त्यांनी आपल्याकडून म्हणजे खूप जणांकडून घेतले असेल. आता त्याने बीटी आहे ना मी फुल पेमेंट केलं 2,80,000 फुल पेमेंट. पहिल्या 2 दिवसात फुल पेमेंट घेतलं एकच दिवसात बुकिंग म्हणजे पैसे घेतल्यानंतर बुकिंग कन्फर्म केली. 2,80,000 दिले. 80,000 देऊन एक्सेसरीजचे पैसे पीक बीक सगळे घेतलं मी ऑलरेडी. 2,87,000 दिलेत. आतापर्यंत लोकांनी मला अपडेट काय दिलं असं. आता एक मॅडम आहेत गौरी म्हणून त्यांनी जस्ट आता समजवलं की 4 महिने म्हणजे 4 महिनेच पकडलं. तुझं मला काय सांगू कधी तुझ्या डेट काय 19 मला 30 एप्रिलला हे होतं माझी बुकिंग हे होती डिलिव्हरी. 3 महिने ना. तर तुझ्या वेळी आता काय माहिती कसं काय असेल. मला बोलले आत्ता 15 दिवस त्यांचं हे बंद होतं बोलतात. माझं म्हणणं आहे की तुम्हाला नाही जमत ना तर बंद करा थोडा वेळ तर परत सुरू करा. आणि तुला कॉल तूच कोऑर्डिनेट करत राहा. त्यांच्याकडून कॉल नाही येत अजिबात. ऑफिसला येतो ना म्हणून आलो. तू ऑफिस आहे नशीब आहे. नशीब आहे. आम्ही मी बँड्रावरून इकडे आलो. बँड्रा त्यांना आम्हाला बोललेलं 2 महिन्यामध्ये डिलिव्हरी विचार झाला. कर हे बघ आता परत पूजेला यायचं. आणि खरं सांगतो मित्रांनो तुम्हाला पण हा पण आता एक आलाय मित्र तो त्याचं 29 एप्रिलला काहीतरी आहे बाईक बुकिंग. 19 एप्रिलला त्याने बाईक बुकिंग केली. त्याची कधी मिळेल मला पण माहिती नाही. पण सेम 3-4 महिने सांगितले. 3-4 महिने तुला खरंच सांग कसं एवढं काय मनाची तयारी ठेव. होपफुली तुला लवकर मिळावी. हा म्हणजे मला तर एवढं काय वाटत तुला चांगलं बाबा हा किंवा 3 महिन्याच्या अगोदरच मिळालं. मला सांग कॅल्क्युलेशन केलेलं की जुलै जूनपर्यंत गाडी भेटून नाही. काय कॅल्क्युलेशन तेव्हा बुक केली. बुकिंग करत होतो त्यावेळी एकाचं काहीतरी झालं 1 महिन्यातच बीटीओ आहे. एका महिन्यात झाली. एका महिन्यात झालेलं ते एकाचं मला वाटतं सिद्धेश ओके 1 महिना आहे. तर ठीक आहे बीटीओ तो की बीटीओ तर लगेच तुमच्याकडे होते. आणि मी आणला त्याच्या तेव्हा बेस मॉडेल 5 ते 6 गेले. आत्ता पण गेले माझ्यासमोर. बेस मॉडेल जर तुमचं 5 ते 6 आहे मला 14 नंबर होता. 14वा नंबर होता मला सांगितलेला की बीटू ऑर्डर फक्त 14 बाईक आहेत आपल्याकडे. हां बीटीओ उलटी थोडे लवकर येते. ते आपल्याला पण बोललेलं ना बीटीओ लवकर येईल म्हणून तुझे कारण का स्पेशल मॉडेल आहे. तुम्ही फुल भरणार. तुम्ही पैसे भरल्यावर आम्ही तुमच्यासाठी स्पेशली बनवणार. झालं ना बिल टू ऑर्डर बोललं तर 2,80,000 एका दिवसात येणं म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे आपल्या आयटीला. हां वायपर ग्रीन सेम टॉप मॉडेल. अरे माझं ना बँगलोरवरून मी मोटो टॉप म्हणून कंपनी आहे वाईक तिथून मी 10,000 सामान मागवलं घरी आलं लवकर. तयारीत आहे म्हणजे. अरे सगळं. अरे मी रायडरच होता. माझी 3री की 4थी बाईक आहे. आमचा रायडिंगचा ग्रुप आहे. ब्लॉगर आहे मोठं ब्लॉगर आहे मी. हे सगळं करतो मी. प्रथमेश बोलतो चॅनलचं नाव आहे माझं. हां सगळं मी ॲक्टिंग डान्सिंग सगळं ऑलमोस्ट सगळं करतो. तर त्याचे सगळे ब्लॉग येतात. पण हे सगळं असं आलं की काय रे कोकणातलं आहे. मी कोकणातच जाणार आहे मी सगळं. आपण कोकणातला मी हां विचार कर. आता माझी कुलदेवतीची राईड होती. विचार कर 15 तारखेला हो माझ्या घरी 15 वाजता राईड होती. काय करायचं सांग मला. बस तुझी बाईक लवकर मिळू दे तेवढं माझी इच्छा आहे. हो 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 त्याला चॅनल दे म्हणजे त्याला बघता येईल. बोलतोय बघ सगळं बघा मी काय बोललो. काय बोललो तू. हां चल थँक्यू मित्रा. तू पण कोकणातला चल मित्रा. तो
अभी आपको बोला था जैसे कि वो देख लो, क्योंकि वहां पे ऑडियो का इशू था, हम बोल नहीं सकते थे आपको इतना। तो जब वो सब आपने देखा ना एग्जैक्टली डीलरशिप का कहाँ थे, तो आई जस्ट कंटिन्यू ऑन नाउ। बेसिकली हम लोग ने वहां पर बुकिंग की थी कि हमको बोला था कि 3 months में यू विल 100% गेट द बाइक, वरना हम बैंड्रा से पागल नहीं कि ऑल द वे थाना जाए बुक करने के लिए, बट हम गए बिकॉज वहां से अश्योरेंस था। एंड ठीक है, होता है, कभी डिलेस होते हैं, आगे पीछे होते हैं, बट व्हाट रियली इरिटेटेड अस वाज कि हमको कंपनी से वहां पे डीलरशिप से कोई रिस्पॉन्स नहीं आ रहा था, कोई जवाब नहीं आ रहा था। एंड बात करने में भी वेरी ऑफ हैंडेड बात होती थी कि नहीं हमने तो हम सिर्फ डीलर है, हम क्या कर सकते, कंपनी नहीं दे रही है, तो मतलब नो रिस्पॉन्सिबिलिटी, नो जवाबदारी, नथिंग, कुछ भी नहीं। मतलब देख लो, तुम मिडिल मैन हो, तुमने डील की है तो तुम्हारा जॉब है ना एटलीस्ट आंसर तो लाके दो टीवीएस से, तुमको पे किया है सब, मैं थोड़ी ना टीवीएस से जाकर के बात करूंगी, पूछूंगी कि क्या कैसे मिल रहा है, वो तो डीलरशिप को एटलीस्ट उतना जवाब देना चाहिए। तो एनीवेज बहुत फॉलोअप करने के बाद फाइनली हमने आज डिसाइड किया कि हम जाकर के वहां पर झगड़ा करेंगे, बात करेंगे, जो भी कुछ कर सकते हैं करेंगे, जस्ट टू नो। बाइक मिलना तो है बट जस्ट टू नो व्हाट इज हैपनिंग। पहली बार हमने जब ये बाइक ली, हमने बिल्ड टू ऑर्डर ली। बिल्ड टू ऑर्डर का मतलब है बेसिकली कि आप पूरा का पूरा पैसा भरो, तो बुकिंग भी नहीं लेते हैं वो लोग, पूरा का पूरा पैसा भरो तो आपकी बाइक बुक होती है, एंड वो बाइक स्पेसिफिकली सिर्फ आपके लिए बनेगी। सो ऐसी चीज जो स्पेसिफिकली मेरे लिए बन रही, जिसके लिए आपने पूरा पैसा एडवांस में लिया है इंक्लूडिंग एक्सेसरीज एंड एवरीथिंग, वो बाइक मेरे लिए क्यों नहीं बन रही है टाइम पे? आई मीन इट इज जस्ट टू मच। एंड हमें कोई रिस्पॉन्स नहीं मिला था, इसलिए हम वहां गए। ये हरमेश ठाणे गोरबंडरला आहे हरमेश, डीलरशिप है, आणि गिरीश सामंत इज द ओनर। मिस्टर गिरीश, अगर आप ये देख रहे हो, अगर ये आप वीडियो आप तक पहुंचता है तो आपको जानना चाहिए दैट आपके स्टाफ में एक बंदा है, बालाजी इज द पर्सन, वेरी रूड, वेरी वेरी आई मीन आई हैव नो वर्ड्स फॉर हिम, इतना बदतमीज आदमी है। आज आपकी मैनेजर थी मिस गौरी, जिन्होंने हैंडल किया, हम जब वहां गए बहुत अच्छे से एस्केलेशन हैंडल किया, एंड जो चीज फोन पे हो जानी चाहिए थी, एएसएम से बात करना एंड पता करना कि कहाँ बात अटकी है, क्यों अटकी है, क्या हो रहा है, कुछ इन्फॉर्मेशन देना, हमें एटलीस्ट पता तो चले हमारा पैसा जो डाला है हमने, हमको कितना और वेट करना है। सो शी हैंडल द एस्केलेशन, वी वर स्क्रीमिंग, वी वर एंग्री, लॉट्स ऑफ थिंग्स, लेकिन उसने बहुत अच्छे से एस्केलेशन हैंडल किया। आयरेट कस्टमर्स को ऐसे ही हैंडल किया जाता है, बट बालाजी ने एक तो फोन पे आता नहीं है, रिस्पॉन्स नहीं करता है, आता है तो बकवास करता है, बदतमीजी करता है। एंड आज जब हम वहां गए, वहां पर भी उसने यही किया। ही वॉज वेरी रूड, बदतमीजी कर रहा था, इतना चिल्ला चिल्ली हुई। बाद में उसने गौरी से भी बदतमीजी की कि ये कस्टमर को तुम ही हैंडल करो ऐसे करके। मतलब इतना बदतमीज आदमी है ना कि जो अपने मैनेजर से सबके सामने इतनी बदतमीजी से बात कर सकता है, वो किसी से क्या ही बात करेगा। सो इट्स जस्ट आई डोंट नो, आप कुछ कर सकते हो उसका, नहीं कर सकते हो, यू शुड नो, बट के वी विल नेवर बी कमिंग दैट साइड फॉर दिस रीजन। करेक्ट। आणि मतलब ये जो हमारे साथ हुआ है ना, ये हर एक अभी जिसने भी टीवीएस बुक किया है ना, उसके साथ होते आ रहा है। पर ये इसके लिए वीडियो बनाया कि उन लोग तक बाइक उनकी भी पहुंचे। ये सब ऐसे वीडियोस देख के ना बहुत लोग अभी डाल रहे हैं ऐसा, कह रहे वेटिंग कभी होगी मेरी बाइक, और स्क्रीनशॉट डाल रहे हैं, बहुत बड़ा जो वैकेंसी पैक्ट है, ये सब झूठ है यार। तुम लोग मतलब कमिटमेंट की है तो वो पूरी करो, इतना ही है। बाकी मतलब कमिटमेंट, या तो मुझे बोलो जून में बाइक मिलेगी तो मिल जाएगी, जून तक मैं वेट करूंगा ना, नो वरीज। ऐसा तो 6 महीना ही वेट करना था, तो हम बैंड्रा में लेते हैं, दिल्ली में लेते हैं, थाना थोड़ी ना आते ऑल द वे लेने के लिए। अभी ये 4था महीना चल रहा है, 4था महीना। वो लोगों ने बोला मई अभी 15 to 13 में मिल जाएगा, अभी देखते हैं। एंड टीवीएस, दिस इज फॉर यू। यस, टीवीएस को ये टैग करेंगे। वेरी 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 बैड। आई मीन आई डोंट थिंक आपको इतनी बाइक्स बुक करनी चाहिए जो आप प्रोवाइड नहीं कर सकते। हम बोला बाइक बस सेम। स्टॉप एटलीस्ट हैव सम सेंस कि आपका ब्रांड का नेम खराब नहीं होता। फॉर अस, हम फर्स्ट टीवीएस बाइक खरीदी है ये, एंड मेरे हिसाब से इट हैज बीन द वर्स्ट एक्सपीरियंस। अभी तक बाइक हाथ में आई भी नहीं है, एंड इट्स बीन द वर्स्ट एक्सपीरियंस। म्हणजे एवढी बाइक सुंदर असून तुम्ही त्याची वाट लावला, असं वाटतंय ते फिलिंग वाइज। नाउ गौरी हैज अश्योर्ड अस कि ये मंथ एंड तक होगा। जो चीज फोन कॉल पे आइडियली नॉर्मल कॉन्वर्सेशन में एक कस्टमर एक्सपेक्ट करता है होना चाहिए, जो होना चाहिए था वो हुआ नहीं। हमें जाके तमाशा करना पड़ा, लड़ना पड़ा। इट वाज जस्ट एम्बैरेसिंग फॉर अस ऑल्सो बिकॉज वी आर नॉट दोज टाइप ऑफ पीपल, एंड इट वाज जस्ट आणि खरंच माझ्या डोक्यामध्ये नव्हतं असा ब्लॉग करायचा किंवा काही,
पण हे सगळे मित्र इव्हन पूरा चॅनल देख लो, ऐसा ब्लॉग कहीं नहीं है हमारे हॅपनिंग इसमें. हा असा पहिला ब्लॉग आहे जिकडे मला मजबूरी, रियालिटी एकदम reality प्रॉपर लोगों को पता चलना आणि चाहिए what's हे happening. खरंच माझे सगळे मित्र बोलले, पूर्ण फॅमिली बोलली की ऍक्च्युली लोकांना कळू दे काय होतं तुझ्यासोबत. सगळं तू ठरवतोय, बाईकचं सामान मागवलंय, सगळं झालंय, एवढं सगळं तू हॅपनिंग करतोय, पण तुझ्यावर काय रिअल होतंय. आणि हे मी खरंच आत्ता म्हणजे हे माझं 4थ्या महिन्यामध्ये पदार्पण करून मला असं वाटतंय की हे सगळं लिटरली एवढं आता सांगावंच लागेल असं झालं माझ्यावर. आणि मी केलं. म्हणजे आता हा व्लॉग लाईक शेअर आणि सबस्क्राईब साठी नाहीये, हा रिअलिटीसाठी व्लॉग आहे. आणि प्रत्येक मुलासाठी ज्याने TVS बुक केलाय आणि जो बुक करणार आहे. आणि माझ्या समोरच आम्ही बाहेर निघालेला एक मित्र मिळाला, एक हे मिळाला, त्याने पण सेम TVS बुक केली आहे. त्याच्याकडून बिल टू ऑर्डर होती, पण त्याच्याकडून बिल टू ऑर्डरचे पैसे नाही घेतले, त्याकडून फक्त बुकिंग अमाऊंट घेतली. विचार करा आता त्याच्यावर काय होईल, चेंज किया भगवान नाही काय होईल मला माहिती नाही. माझ्याकडून 2,87,000 घेतलेले आहेत, मी अजून पण बोलतोय. अशी मोठी गोष्ट आहे. बस व्हिडिओ जर तुम्हाला खरंच वाटतोय रिअलिटी, तर सगळ्यांना ज्यांना पण TVS तुमचे मित्र असतील त्यांना शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ. आणि हरमेशचे जे ओनर आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आठवणीने. And if you are booking a TVS, please be very careful. Make sure you know exact timeline क्या है. Get it in writing because you never know. बस शेअर करा, मला मी एवढंच Share it as much as possible. आणि माझ्यासाठी नाही, तुमच्या मित्रांसाठी Yes. TVS ज्यांनी बुक केले त्यांच्यासाठी. Yes. नाही केलीये, करणार आहे, करणार आहे, whatever. करणार आहे, हा. Spread the word that they are not doing it on कारण की time. हेच केल्यावरती होते मला असं वाटतं. आम्ही आता मेल पण टाकलाय खूप मोठ्या TVS ला. बस ठीक आहे, चला Bye bye.